वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं. शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटलं नव्हतं, पण जाणीवपूर्वक आम्हाला हा इतिहास शिकवण्यात आला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं. त्याच्याबद्दल ते माफी मागणार आहेत का? वहाँ का जो व्यापारी मंडल था सूरत का उस वक्त, वो ईस्ट इंडिया कंपनी को खंडनी देते और राष्ट्रीय सुरक्षा का मुद्दा मानकर छत्रपति शिवाजी महाराज ने सूरत पर हमला किया और सूरत को लूटा है। देवेंद्र फडणवीस जी का इतिहास अलग है, उनका महाराष्ट्र के इतिहास से क्या लेना देना है अब समझ लेना पड़ेगा। ये इतिहास मोडना तोडना खत्म करना चाहते हैं। या 2 वेळेला शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला. अशा अनेक व्यापाऱ्यांना शिवाजी महाराजांनी तिथनं लुटून त्यांच्याकडून प्रचंड मोठी संपत्ती आणलेली होती. शिवाजी महाराजांना तिथं धोका करायचा प्रयत्न झाला आणि म्हणून मावळ्यांनी त्यावेळेला सुरतला आग सुद्धा लावलेली होती. आग लावून ती सुरत बेचिराग सुद्धा केली होती. हा आपला इतिहास आहे. माननीय देवेंद्रजींच्या मी हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची 2दा लूट केली होती. होय, 2दा लूट केली होती, पण कदाचित माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना त्यांच्या गुजरातच्या बॉसेसना हे विधान रुचणार नाही असं वाटलं असावं, म्हणून कदाचित देवेंद्रजींचा हा नाईलाज झाला असावा. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.